या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले आहे। या घटनेमध्ये काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी 7:30 वाजता झाली। 80 ते 100 लोकांचा जमाव तिथे होता। तिथे त्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे अश्रुधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला। या घटनेत एक क्रेन, 2 जेसीबी व काही 4 चाकी वाहने ही जाळण्यात आली। या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत। त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। level officer was basically attacked with an axe. उपचार करून सोडले आहेत। 2 रुग्णालयात आहेत, यातला एक आयसीयूत आहे। Several police persons were attacked. पोलीस ठाण्यात दाखल They have been admitted in local hospital. 2 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। असे एकूण 5 गुन्हे आहेत। 11 पोलीस ठाण्याच्या FIR लागू करण्यात आलेली आहे। registered till now. नाकाबंदी या तहसील कोतवाली, Curfew पाचपावली, लकडगंज imposed in affected areas. नंदनवन, इमामबाड़ा, यशोधरा नगर, कपिल नगर या Mentions about the affected areas. SRPFच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। SRPF units also being deployed in affected areas. राज्यभर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेले आहेत। अध्यक्ष महोदय, एकूणच याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सकाळची एक घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती, पण त्यानंतर मात्र संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हल्ला केल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। याचं कारण after the protest was held, there was calmness after that. Nothing happened, and then it seemed like stones were brought by some miscreants. Seemed like they had collected these stones particularly to carry out these attacks. It seemed like a pre-planned conspiracy. Weapons also have been recovered. काही ठराविक आस्थापनांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलेलं आहे। 3 DCP लेवलचे लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। It seemed like they wanted to attack particular houses. थेट कुऱ्हाडी निवा 3 DCPs have been attacked, injured. One DCP level officer was attacked by an axe. It was so serious. अशा लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली It seemed like a pre-planned attack, pre-planned conspiracy. हाती घेण्याची We will take strict action against the perpetrators. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काय झालं तरी सोडलं जाणार नाही। पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही। Those who have attacked cops, nobody is going to spare them. We are not going to spare them. You cannot attack cops. महाराष्ट्रामध्ये Cops were only trying to maintain peace, law and order. सगळ्यांची जबाबदारी आहे। मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे, कोणीही संयम सोडू नये। आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, I would request everybody to maintain restraint. राखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न Different religious communities have their festivals, मी अपील करतो and it is important to maintain communal harmony during this time. कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला, पण I am not blaming any film. Chhawa film brought the truth about Chhatrapati Sambhaji Maharaj. एक प्रकारे But after that, प्रज्वलित झालेले आहेत। it has flared up emotions of people. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। या सगळ्या गोष्टी People are feeling the angst against Aurangzeb. The anger against Aurangzeb has come out amongst people of Maharashtra. महाराष्ट्र